आणि नागपूर हे उपराजधानीचे शहर हे देशाचं आंतरराष्ट्रीय शहर आणि महाराष्ट्रातलं क्रमांक 1 शहर जे लोकांच्या अपेक्षा आहेत नागपूरवरून त्या नागपूरकरांनी व्यक्त केलेल्या आहे. नागपूरने सुद्धा अपेक्षेला मत दिलेलं आहे, डेव्हलपमेंटच्या अपेक्षेला मत दिलं आहे. माननीय नितीनजी देवेंद्रजींच्या विकसित नागपूरला मत दिलेलं आहे आणि त्यामुळं नागपूरचा विजय आपल्याला चांगला दिसतोय. एकंदरीत महाराष्ट्राने डेव्हलपमेंटला मतं दिल्यात असं मला वाटतं. आज आपण थोडा अजून थांबून जाऊ. प्राथमिक अंदाज आहे सायंकाळी 5 वाजेनंतर संपूर्ण अंदाज संपूर्ण निकाल स्पष्ट होतील तेव्हा अधिक बोलता येईल. मी आपल्याला वारंवार सांगायचो की महाराष्ट्रात एकूण नगरसेवकाच्या 51%च्या वर नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुतीचे येतील. 2/3 बहुमत भाजपा महायुतीला मिळेल. तर मला वाटतं 2/3 बहुमतच्या वर भाजपा महायुती जाते. एकच कारण आहे, या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं डेव्हलपमेंटचं व्हिजन, माननीय एकनाथ शिंदेजी आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारचं विश्वास हा जनतेने दिला आहे. मी वारंवार सांगतो की आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये रचना केली, मी सुद्धा एक माझ्यावर जबाबदारी या निवडणुकीची प्रभारी म्हणून दिली होती. आम्ही जॉईंटली या ठिकाणी काम केलं आणि शेवटी महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार याच्या डेव्हलपमेंटच्या योजना आणि सोबत संघटन या ठिकाणी संघटनेची भूमिका, 2 चाकं राज्यातलं, देशातलं सरकार आणि संघटना, ह्या 2 चाकं जेव्हा एका बाजूने चालतात तर ही गाडी 100च्या स्पीडनं निघाली. आणि मला वाटतं की संघटना आणि सरकार या दोघांनाही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं स्थान या निवडणुकीमध्ये आहे. नाही, चंद्रपूरचा निकाल पूर्ण यायचा आहे. काही प्रभाग जे आता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेहमीच पुढे राहिली आहे ते प्रभाग अमरावतीमध्ये, आता जे भाजपाचे परंपरागत मतं आहेत त्या तिघांचे प्रभाग सुरू आहे. अमरावती आणि चंद्रपूरसुद्धा 5 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. लातूरमध्ये नुकसान झालं आहे. लातूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही 22 जागावर थांबलेलो आहे. 40च्या वर काँग्रेस गेलेली आहे. तिथे आम्हाला थोडं नुकसान झालेलं आहे, त्याचं आम्ही चिंतन करू आहे. हे 5 वाजेपर्यंत आपल्याला अधिक स्पष्ट होईल. 5 वाजताच्या अंतिम निकाल जेव्हा आकडे येतील तेव्हा कळेल. नाही, मी आधीच सांगितलं होतं की मुंबईची जनता ही डेव्हलपमेंटला मतं देईल. देवेंद्र फडणवीसजीने या ठिकाणी जे मुंबईच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन तयार केलेलं आहे, एकनाथजी देवेंद्रजींनी सोबत येऊन ज्या पद्धतीने मुंबईला विकसित मुंबई करण्याची प्लॅनिंग केलेलं आहे, माननीय पंतप्रधान मोदीच्या सरकारने जो काही मुंबईला पाठबळ दिला आहे, मेट्रो रेल्वेचं असेल, अनेक त्या ठिकाणी कोस्टल रोड असेल, त्यामुळे दोन्ही सरकारच मुंबईचा विकास करू शकते ही भावना आहे. सगळे प्रयत्न करून कुठेतरी भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न मनसेने केला होता. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची निवडणूक हे सगळं म्हटलं होतं. तुम्ही म्हटलं होतं हे मतदारांना रुचत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे का? ईव्हीएमला पाडू म्हणणं, भाजपवर बोगस मतदारांचे आरोप. ज्या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धवचे लोक निवडून येत आहे तिथं मशीन चांगली होती, तिथे मशीन चांगली होती, ते स्पेशल होती. नामे निवडून आलं त्या ठिकाणी बोगस होती. म्हणजे हे लोकांना पटत नाही आहे.
लोकांना हे पट्टा डेव्हलपमेंट काय, पुढचं राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटला आहे.